A very good morning to all dear students. Dr. Bapuji Salanke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. We are learning unit number 2 comprehension. Am I right? आपण दुसरं unit शिकतोय comprehension. Yesterday we have started with this unit. There we have looked at what is comprehension and its importance. आपण काल हे युनिट सुरू केलं आणि तिथं आपण काय बघितलं तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय आणि त्याचा इम्पॉर्टन्स किंवा कॉम्प्रिहेन्शन का महत्त्वाचं हे आपण बघितलेलं आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द थर्ड सब टॉपिक ऑफ दिस युनिट विच इज टायटल्ड ॲज कॉम्प्रिहेन्शन ऑफ अनसीन पॅसेजेस. मग आज आपण तिसरा सब टॉपिक ह्या सेम युनिटमधला आपण आज सुरू करतोय ज्याचं नाव आहे कॉम्प्रिहेन्शन ऑफ अनसीन पॅसेजेस. मग इथं आपण काय करणार आहे टुडे इन दिस पर्टिक्युलर प्रेझेंटेशन I'll be providing you with the various tips which we should follow when we are trying to make a comprehension of an unseen passage given. मी काय म्हणाले आज आपण या प्रेझेंटेशनमध्ये काय बघणार आहे तर वेगवेगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या आपल्याला फॉलो करायचे ज्यावेळी आपण एखाद्या अनसीन पॅसेजचं कॉम्प्रिहेन्शन करणार असू त्यावेळी. लक्षात येते? सो अलॉंग विथ द टिप्स विल बी ट्राईंग टू सॉल्व वन अनसीन पॅसेज. आपण काय करणार आहे तर ह्या टिप्स बरोबर एक अनसीन पॅसेज सुद्धा सोडवणार आहे. देअर आय विल बी telling you how to solve an unseen passage or how to solve the questions which are asked on an unseen passage. मी काय म्हणाले तर तुम्हाला मी आज काय करणार आहे एक पॅरेग्राफ जो अनसीन पॅसेज आहे तो देणार आहे आणि तिथं आपण क्वेश्चन्स त्याच्यावरची विचारलेले क्वेश्चन्स सगळे सोडवणार आहे. सो we'll go forward and look at the various steps and after that we'll try to solve an exercise on this particular topic comprehension of unseen passages. Okay, here are some tips which will help you for answering comprehension passages provided. मी काय म्हणाले तर तुम्हाला इथं काही टिप्स दिल्यात ते तुम्हाला कशासाठी मदत करतील तर एखादा पॅरेग्राफ जर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनसाठी दिला तर त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी ह्या टिप्स नक्कीच मदत करतील. सो लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द टिप्स वन बाय वन. द फर्स्ट इज रीड द पॅसेज फेअरली क्विकली टू गेट द जनरल आयडिया. द फर्स्ट टास्क इज व्हॉट पहिलं काय करायचं आहे आपल्याला वी हॅव टू रीड द पॅसेज. आपल्याला तो पॅरेग्राफ वाचायचा आहे किंवा तो पॅसेज वाचायचा आहे. मग तो कसा वाचायचा आहे वी हॅव टू रीड इट फेअरली क्विकली टू गेट द जनरल आयडिया. हा आपल्याला काय करायचं आहे तर क्विक रीडिंग करायचं आपल्याला. त्याचं कारण काय त्याचं कारण आपल्याला फक्त काय शोधून काढायचं आहे जनरल आयडिया शोधून काढायची आहे. त्यामुळे पहिली टिप आहे वी हॅव टू रीड द पॅसेज फेअरली क्विकली टू गेट द जनरल आयडिया. जनरल आयडिया शोधून काढण्यासाठी तो पॅरेग्राफ क्विकली वाचा. सेकंड आहे रीड अगेन अ लिटल स्लोली सो ॲज टू नो द डिटेल्स. आता बघा परत एकदा आपल्याला तो पॅरेग्राफ वाचायचा आहे. आता इथं परत एकदा का वाचायची गरज आहे बघा कारण वी आर सपोज टू नो द डिटेल्स. आपल्याला आता काय करायचं आहे तर त्या पॅरेग्राफमधले डिटेल्स शोधून काढायचे अँड दॅट्स वाय वी हॅव टू रीड इट लिटल स्लोली. आपल्याला तो शिस्तीत वाचायचा आहे कारण आपल्याला त्याच्यामधले आता डिटेल्स शोधून काढायचे आहेत. लक्षात येते? थर्ड इज स्टडी द क्वेश्चन्स थरली. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉम्प्रिहेन्शनमध्ये एक अनसीन पॅसेज दिला जाईल आणि तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील. बरोबर आहे? सो द थर्ड टिप इज स्टडीइंग द क्वेश्चन्स थरली. थरली म्हणजे इन डिटेल. आपल्याला काय करायचे आहेत आता त्या पॅरेग्राफवर जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. आता स्टडी करायचे आहेत का कारण आपण पॅरेग्राफ 2 वेळा वाचलेला आहे आणि मग आपण क्वेश्चन्स काय करणार आहे स्टडी करणार आहे. का कारण आपल्याला त्याच्यामधून त्या पॅरेग्राफमधून ॲन्सर शोधून काढायचे आहेत. मग ॲन्सर शोधून काढायचे असतील तर क्वेश्चन नीट समजला पाहिजे. बरोबर आहे ना? सो यू हॅव टू स्टडी द क्वेश्चन्स थरली अँड देन यू विल बी ट्राईंग टू फाइंड आउट द ॲन्सर्स फ्रॉम द पॅसेज प्रोव्हायडेड. मग तुम्ही क्वेश्चन स्टडी केल्यानंतर काय करणार आहे तर त्या पॅरेग्राफमधून ॲन्सर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. फोर्थ वन टर्न टू द रिलेव्हंट पोर्शन्स ऑफ द पॅसेज रीड देम अगेन अँड देन rewrite them in your own words neatly and precisely. आता आपल्याला काय करायचे तर त्या पॅरेग्राफमधले जे रिलेव्हंट पोर्शन्स आहेत रिलेव्हंट
मीन्स रिलेटेड टू समथिंग. आता रिलेटेड टू समथिंग म्हणजे रिलेटेड टू द जनरल आयडिया. तुम्ही जनरल आयडिया शोधून काढलेली आहे, बरोबर आहे, फर्स्ट रीडिंगमध्ये. मग आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर त्या जनरल आयडियाला रिलेटेड असणारे पोर्शन्स त्या पॅसेजमधून शोधून काढायचे आणि काय करायचं आहे, वी हॅव टू रीड देम अगेन. आपल्याला ते परत वाचायचे आणि मग काय करायचं आहे, अँड देन रिराईट देम इन युअर ओन वर्ड्स नीटली अँड प्रिसाइजली. आपल्याला जे तुम्ही पोर्शन शोधून काढलाय ना रिलेव्हंट, ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत, नीटली आणि प्रिसाइजली. नीटली म्हणजे नीटनेटकं आणि प्रिसाइजली थोडक्यात. तुम्हाला जे काही समजले तुम्ही थोडक्यात आणि नीट तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहा. आता मला सांगा, MCQ टाईप ऑफ क्वेश्चन्समध्ये हे टास्क तुम्हाला करण्याची गरज आहे का? नाही. तर हे MCQ असल्यामुळे तुम्हाला हे खूप सोपं जाणार आहे. इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू सॉल्व अँड फाइंड आउट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स. तुम्हाला हे खूप सोपं जाणार आहे, कारण तुम्हाला ऑप्शन्स ऑलरेडी दिले जाणार आहेत. क्वेश्चन अलॉंग विथ ऑप्शन्स विल बी प्रोव्हाइडेड अँड इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू फाइंड आउट करेक्ट ऑप्शन बिकॉज यू आर हॅव्हिंग पॅसेज इन फ्रंट ऑफ यू. लक्षात येते का मी काय सांगतेय? तुम्हाला हे टास्क इझी जाणार आहे का? कारण तुम्हाला प्रश्न दिला जाणार, त्याचे 4 ऑप्शन दिले जाणार आणि तुम्हाला पॅरेग्राफ समोर आहे. मग त्याच्यातून तुम्हाला करेक्ट ऑप्शन शोधायला काय अवघड आहे? काहीही अवघड नाही आहे. हे खूप सोपं जाणार आहे. बट जनरली when we are comprehending a passage, we have to reproduce the content in our own words. काल आपण बघितलं होतं, बरोबर आहे, की आपल्याला काय करायला लागतं, तर त्या पॅरेग्राफमधला कंटेंट रिप्रोड्यूस करायला लागतो, आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये रिप्रोड्यूस करायला लागतो. कारण का? त्याचं कारण काय आहे? बिकॉज वी आर सपोज टू राईट डाऊन डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ आन्सर्स. बरोबर आहे. ज्यावेळी जनरली तुम्ही कॉम्प्रिहेन्शन करत असता त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ फॉर्मॅटमध्ये आन्सर्स लिहायचे. पण आता MCQ असल्यामुळं तुम्हाला हे टास्क करायला लागणार नाही आहे, बरोबर आहे. सो हिअर इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू फाइंड आउट द आन्सर्स बिकॉज ऑप्शन्स आर देअर विथ यू. हे तुम्हाला सोपं जाणार आहे. मग हे टास्क तुम्हाला इथं करायला लागणार नाही, पण कीप दिस पॉईंट इन माइंड बिकॉज इट्स सो मच इम्पॉर्टंट. हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कारण जरी तुम्हाला आत्ता ते टास्क करायचं नसलं तरीसुद्धा इन फ्युचर इफ यू आर supposed to comprehend a situation or a text, you should remember this point. फ्युचरमध्ये जर तुम्हाला एखादी सिच्युएशन किंवा एखादं टेक्स्ट कॉम्प्रिहेंड करायला सांगितलं तर तुम्हाला हा पॉईंट लक्षात असला पाहिजे, म्हणून मी सांगते. लक्षात येते? शुड वी गो फॉरवर्ड? बघा, 5th टिप काय सांगितले, टू फाइंड आन्सर्स टू द व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स लाईक सिनोनिम्स एक्सेट्रा, रिप्लेस द वर्ड विथ द मीनिंग, फुल स्टॉप. आता इथं काय म्हणलंय, बऱ्याचशा वेळेला काय होतं, तर पॅरेग्राफवर विचारलेले क्वेश्चन्स कसे असतात, व्होकॅब्युलरी बेस्ड असतात. म्हणजे काय, सिनोनिम शोधून काढा, अँटोनिम शोधून काढा. आता सिनोनिम अँटोनिम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सिनोनिम इज कॉल्ड ॲज समानार्थी शब्द इन मराठी, अँटोनिम इज कॉल्ड ॲज विरुद्धार्थी शब्द इन मराठी. तर आपल्याला काय केलं जातं, तर एक फ्रेज दिली जाते किंवा कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इज प्रोव्हाइडेड. एक कॉम्बिनेशन प्रोव्हाइड केलं जातं तुम्हाला, ज्याच्यामध्ये 2, 3, 4 शब्द असतात आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ सांगणारं सिनोनिम किंवा अँटोनिम शोधायचं असतं पॅरेग्राफमधून. लक्षात येते का मी काय सांगते? मग अशा क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर वी हॅव टू रिप्लेस द वर्ड विथ द मीनिंग. मग आपल्याला काय करायचं आहे, तर ते जे कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेलं आहे, ती फ्रेज जी तुम्हाला दिलेली आहे, त्याचा अर्थ काढा शोधून आणि मग त्या पॅरेग्राफमधून तो सेम अर्थ सांगणारं सिनोनिम किंवा अँटोनिम शोधा. म्हणजे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहे तुम्हाला. लक्षात येते? तर हे तुम्हाला टास्क कधी करायचं, ज्यावेळी व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातील त्यावेळी. आता इथं व्हेन वी आर थिंकिंग अबाउट MCQ टाईप ऑफ क्वेश्चन्स, देन हिअर सच टाईप ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड विच विल बी व्होकॅब्युलरी बेस्ड. म्हणजे तुम्हाला MCQ क्वेश्चन्स असल्यामुळे तुम्हाला काय करायचे, तर अशा प्रकारचे व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे अशा वेळी आपण काय करणार आहे, तर त्या फ्रेजचं मीनिंग काढणार आहे आपण आणि मग अँटोनिम सांगितलं असेल तर त्याच्या अपोजिट मीनिंग सांगणारा शब्द तुम्ही शोधून काढणार आहे. सिनोनिम लिहायचं असेल तर सिमिलर मीनिंग सांगणारा शब्द शोधून काढणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता इफ यू फाइंड दॅट इट इज द सेम इन मीनिंग, द आन्सर इज करेक्ट. इथं काय म्हणले, जर सिनोनिम सांगितलं असेल तर त्या फ्रेजचा सेम अर्थ सांगणारं एखादा शब्द जर तुम्हाला त्या पॅरेग्राफमधून मिळाला तर तुम्ही
समजू शकाल की हे माझं उत्तर जे आहे ते बरोबर असणार आहे. लक्षात येते? फॉर धिस पर्टिक्युलर टिप यू हॅव टू कीप इन माइंड दॅट युअर व्होकॅब्युलरी शुड बी दॅट मच स्ट्रॉंग. तुम्हाला ह्या टिपमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवताना तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असली पाहिजे. व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असली पाहिजे म्हणजे काय, तुमच्याकडं शब्दसाठा खूप असला पाहिजे ज्याचे तुम्हाला अर्थ माहिती आहेत, आणि तरच तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवू शकता. बरोबर आहे? आता तुम्हाला ऑप्शन्स असणार आहेत, त्यामुळे हे थोडंफार सोपं जाणार आहे तुम्हाला, कारण समोर तुमच्या उत्तरं असणार आहेत, त्याच्यामधलं तुम्हाला करेक्ट फक्त शोधून काढायचं आहे. पॅराग्राफ आहे त्याच्यातून शोधून काढायचं, एवढं सोपं आहे. आता बघा सिक्स्थ काय आहे, काय सांगते ही टिप. टू फाइंड द करेक्ट ऑप्शन इन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, गो थ्रू ऑल द ऑप्शन्स, reread the passage and then tick the correct option. आता हा पॉइंट किंवा ही टिप तुम्हाला खूप महत्त्वाची ती लक्षात ठेवायची, कारण आपण जे करणार आहे ते हेच असणार आहे. तुम्हाला MCQ आहे, बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही युनिट टेस्टमध्ये सुद्धा हेच टास्क करणार आहे आणि फायनल एक्झाममध्ये सुद्धा सेम असणार आहे. त्यामुळं तुम्हाला इथं मला सांगायचं आहे की ज्यावेळी MCQ टाईप ऑफ फॉर्मॅट असेल एक्झामचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू रीड द क्वेश्चन केअरफुली फर्स्ट टास्क, देन यू हॅव टू गो थ्रू द ऑप्शन्स प्रोव्हाइडेड. तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेत ते पण तुम्हाला वाचायचे आहेत क्वेश्चन बरोबर. आता हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू रीड द पॅसेज. तुम्हाला तो पॅरेग्राफ जो दिला आहे ना, तो परत एकदा वाचायचा आहे. फर्स्ट टाइम आपण वाचलाय, बरोबर आहे ना, जनरल आयडिया घेण्यासाठी. आता तुम्हाला इथं परत एकदा वाचायचं आहे, कारण आपल्याला तेच त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं करेक्ट आन्सर शोधून काढायचं आहे. अँड देन टिक द करेक्ट ऑप्शन. तो पॅरेग्राफ परत एकदा वाचा आणि ऑप्शन्स पहिल्यांदा बघा, आणि मग त्याच्यातला करेक्ट ऑप्शन कुठला आहे तो पॅरेग्राफच्या मदतीने तुम्ही तो टिक करायचा आहे. हे टास्क तुम्हाला असणार आहे. इन युअर युनिट टेस्ट ऑल्सो there will be one passage and I'll provide you questions on the same passage along with their concerned options. You have to read the passage carefully and you have to tick mark the correct option from the options provided. काय सांगितलं मी तुम्हाला, युनिट टेस्टमध्ये सुद्धा एक काय असणार आहे, कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. तुम्हाला एक अनसीन पॅसेज मी देणार, त्याच्यावर तुम्हाला काय केले जाणार आहेत, क्वेश्चन्स विचारले जाणार आणि त्याचे ऑप्शन्स मी देणार आहे. तुम्हाला त्याच्यातला करेक्ट ऑप्शन शोधून काढायचा आहे त्या पॅरेग्राफच्या मदतीने. लक्षात येते? सो दीज आर द टिप्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी टू रिमेंबर. आता मला सांगा ह्याच्यातलं काय अवघड आहे का लक्षात ठेवणं? नाही, खूप सोपं आहे. सो दीज आर द स्टेप्स यू शुड गो थ्रू व्हेन यू आर ट्राईंग टू कॉम्प्रिहेंड अँड अनसीन पॅसेज प्रोव्हाइडेड. मी काय सांगितलं, ह्या सगळ्या स्टेप्स आहेत ज्या स्टेप्स थ्रू तुम्ही जायचं आहे ज्यावेळी तुम्ही एखाद्या पॅरेग्राफचं किंवा एखाद्या अनसीन पॅसेजचं कॉम्प्रिहेन्शन करणार असाल त्यावेळी. ओके, नाव इन द नेक्स्ट स्लाइड विल हॅव वन unseen passage. I'll read the passage for you and then we'll turn towards the questions. There I have provided the answers of the questions also. मी काय सांगितलं, आपण आता काय करणार आहे, पुढे जाऊन पुढच्या स्लाइडमध्ये मी एक अनसीन पॅसेज तुम्हाला दिलाय, तो मी तुमच्यासाठी वाचणार आहे. ज्यावेळी मी वाचत असणार आहे त्यावेळी तुम्ही सुद्धा वाचायचं आहे. अलॉंग विथ लिसनिंग टू मी यू हॅव टू रीड द पॅसेज. मी ज्यावेळी तुमच्यासाठी वाचत असणार आहे त्यावेळी तुम्ही ऐकत असणार, ऐकण्याबरोबर तुम्ही तो पॅरेग्राफ वाचायचा सुद्धा आहे. आणि मग आपण काय करणार आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघणार आहे आणि त्याचे आन्सर सुद्धा बघणार आहे. म्हणजे काय, इन शॉर्ट वी कॅन से दॅट नाव विल टर्न टुवर्ड्स सॉल्विंग अन एक्झरसाइज ऑन कॉम्प्रिहेंडिंग अँड अनसीन पॅसेज प्रोव्हाइडेड. लक्षात येते? शुड वी गो फॉरवर्ड अँड ट्राय टू सॉल्व द पॅसेज? ओके, लेट अस गो फॉरवर्ड नाव. Here is the passage for you. Look at the title over here in this slide, Comprehension of Unseen Passages. Now, why it is called as an unseen passage? ह्याला unseen passage का म्हटलंय मी थोडक्यात सांगते बघा. Because we have not seen it earlier. काय म्हणाले मी? We have not seen it earlier, that's why it's an unseen passage. लक्षात येते? हा आपण ह्याच्या अगोदर कधीही बघितलेला नाही, वाचलेला नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अनसीन पॅसेज म्हणतो. मग एक्झाममध्ये काय होणार आहे, ज्यावेळी कॉम्प्रिहेन्शन ऑफ अनसीन पॅसेजेस अशा प्रकारचं
टास्क असणार आहे, त्यावेळी तुम्हाला जो पॅराग्राफ दिला जाईल, जो पॅसेज दिला जाईल तो अनसीन असतो, कारण आपण ह्याच्या अगोदर तो कधीही वाचलेला नसतो, बरोबर आहे. त्यामुळे त्याला आपण अनसीन असं म्हणतो. लक्षात येते. तर ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या अनसीन पॅसेजचं कॉम्प्रिहेन्शन करायचं असतं, त्यावेळी आपण काय करणार आहे, तर ज्या टिप्स आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी बघितल्या त्या टिप्स सगळ्या आपण फॉलो करत हे कॉम्प्रिहेन्शन करायचं आहे कसं नक्की हे आपण बघणार आहे. शुड वी गो फॉरवर्ड अँड डू द टास्क? ओके, I'll read the question. Look at the question. Read the following passages carefully and answer the questions. तुम्हाला जे पॅराग्राफ दिले जाणार आहेत, आता इथं मी एकच घेतलंय तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी. तर आपण अजून एक टास्क करणार आहे जिथं मी तुम्हाला पॅराग्राफ विथ क्वेश्चन्स अँड आन्सर्स अशा प्रकारचं टेक्स्ट तुम्हाला मी फॉरवर्ड करेन. त्यावेळी तिथं तुम्हाला पॅराग्राफ असणार, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असणार, त्याचे आन्सर्स असणार आहेत. तर ते तुम्ही त्यावेळी स्टडी करायचं आहे डिटेलमध्ये. इथं आपण एकच पॅराग्राफ सोडवणार आहे. ओके, सो लेट अस टर्न टुवर्ड्स रीडिंग द पॅसेज. आपण हा पॅसेज नीट वाचूयात. ॲज आय सेड बिफोर सम टाईम दॅट अलॉंग विथ मी यू शूड अगेन रीड द पॅसेज व्हाईल लिसनिंग टू मी. माझ्याबरोबर मला ऐकत असताना तुम्ही सुद्धा पॅराग्राफ वाचा, म्हणजे तो जास्त तुमच्या लक्षात येईल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट विल डू, विल फॉलो द फर्स्ट टिप. विल रीड द पॅसेज फेअरली क्विकली टू गेट द जनरल आयडिया. आपण हा एकदा क्विकली वाचणार आहे ज्याच्यामधून आपल्याला जनरल आयडिया मिळणार आहे. आणि मग सेकंड टाइम विल बी रीडिंग इट केअरफुली लिटल स्लोली टू गेट इम्पॉर्टंट पॉईंट्स. जसं आपण टिप्समध्ये बघितलं होतं तसं सेम टास्क आपण करूयात. ओके, लेट अस रीड द पॅसेज फेअरली क्विकली टू गेट द जनरल आयडिया. लिसन टू मी केअरफुली and read the passage along with me. Okay, let us start. Our college has one of the best libraries in the city. There are 3,000 students in our college. Each can borrow 4 books at a time and keep for a month. There are 82,500 books on the shelves, and every year 5,000 books are added. In addition, we also get important journals in Marathi and English on various subjects such as science, history, economics and commerce. At present, we have subscribed to 24 journals. There is a video section, and every Friday an educational video film is shown to us. The library open from 8 a.m. to 8 p.m. every day. Every year, a prize is awarded to the best user of library. Next year will be the silver jubilee year of our library, and we plan to start a computer center in the library. इथं आपलं रीडिंग टास्क पूर्ण झाले. मी काय केलं, मी हा पॅसेज जो दिलाय तो क्विकली वाचला. सो वी हॅव डन द फर्स्ट टास्क ऑफ reading the passage fairly quickly. Now the second task will be reading the same passage for the second time a little slowly to get what important points. आपण दुसऱ्यांदा परत एकदा वाचणार आहे ज्यावेळी आपण त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स शोधून काढणार आहे. आता इथं आपण क्विकली हा वाचलेला आहे. का वाचला आपण हा? टू गेट द जनरल आयडिया. बरोबर, आपल्याला ह्याच्यातली जनरल आयडिया शोधून काढायची. आता मला सांगा, हा पॅराग्राफ तुम्ही माझ्याबरोबर वाचला असाल, तुम्हाला काय वाटतंय व्हॉट दिस पॅसेज इज अबाउट? कशाबद्दल असेल हा पॅसेज? बघा, द फर्स्ट सेंटेन्स तुम्हाला सांगून जातं काय आहे ते. आवर कॉलेज हॅज वन ऑफ द बेस्ट लायब्ररीज इन द सिटी. म्हणजे हे कशाबद्दल आहे, तर एका सिटीमधल्या एका कॉलेजमधल्या लायब्ररीबद्दल आहे. ही झाली जनरल आयडिया. सो यू कॅन से द जनरल आयडिया ऑफ दिस पॅसेज इज द पॅसेज इज अबाउट अ लायब्ररी and the library is best libraries, one of the best libraries in the city. ही झाली जनरल आयडिया. सिटीमधल्या एका बेस्ट लायब्ररीबद्दल काहीतरी इथं सांगितलेलं आहे. मग सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या लायब्ररीबद्दल दिलेल्या आहेत. बरोबर आहे. आता आपण काय करूयात, फॉर द सेकंड टाइम विल रीड द पॅसेज लिटल स्लोली टू गेट इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता आपण पहिलं टास्क केलेलं आहे, पॅराग्राफ आपण क्विकली वाचलेला आहे, त्याच्यातून आपल्याला जनरल आयडिया सुद्धा मिळालेली आहे. आता दुसऱ्या वेळी आपण काय करणार, त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट शोधून काढण्यासाठी थोडासा स्लोली वाचणार आहे पॅराग्राफ. आता बघूया, तिथं मी काय करेन,
तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन मराठीमध्ये, ठीक आहे. बघा, आवर कॉलेज हॅज वन ऑफ द बेस्ट लायब्ररीज इन द सिटी. आमचं कॉलेज जे आहे ते सिटीमधल्या एका लायब्ररीजपैकी एक बेस्ट लायब्ररी आहे. देर आर 3000 स्टुडंट्स इन अ कॉलेज. आमच्या कॉलेजमध्ये किती मुलं आहेत? 3000. ईच कॅन बॉरो 4 बुक्स ॲट अ टाईम. प्रत्येक स्टुडंट काय करू शकतो? एका वेळी किती पुस्तकं घेऊ शकतो? 4. अँड कीप फॉर अ मंथ. आणि ती 4 पुस्तकं जी घेतलेली आहेत ती किती वेळासाठी तो स्वतःकडे ठेवू शकतो? तर एका महिन्यासाठी ठेवू शकतो. देर आर 82,500 बुक्स ऑन द शेल्व्स. मग आता त्या लायब्ररीमध्ये त्या शेल्व्सवर किंवा कपाटांमध्ये किती पुस्तकं आहेत? 82,500 पुस्तकं आहेत. अँड एव्हरी इयर 5,000 बुक्स आर ॲडेड. मग ते पुस्तकं तेवढीच राहतात का? नाही. तर प्रत्येक वर्षी काय होतं? त्याच्यामध्ये ॲडिशन होतं. प्रत्येक वर्षी 5,000 पुस्तकं ॲड केली जातात. इन ॲडिशन अजून सांगितले बघा, ही सगळी त्या लायब्ररीबद्दल दिलेली इन्फॉर्मेशन आहे. लक्षात येतंय? बघा, इन ॲडिशन वी ऑल्सो गेट इम्पॉर्टंट जर्नल्स इन मराठी अँड इंग्लिश ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स. मग आता आपण काय करू शकू? तर त्या लायब्ररीमधून इम्पॉर्टंट जर्नल्स घेऊ शकू वेगवेगळ्या विषयांवर. आणि हे जर्नल्स कुठल्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत? मराठी अँड इंग्लिश ऑल्सो. आता जे जर्नल्स मिळतात ते कुठल्या कुठल्या विषयावर मिळतात बघूयात. सच ॲज सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स. हे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यावर आपल्याला जर्नल्स मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये मिळतात. ॲट प्रेझेंट वी हॅव सबस्क्राईब टू 24 जर्नल्स. आता प्रेझेंट सिच्युएशन सांगली त्यांनी. किती जर्नल्स सबस्क्राईब केले त्यांनी? 24 जर्नल्स. लक्षात येते? खूप सोपं आहे. पॅरेग्राफ लँग्वेज खूप सोपी आहे. देर इज अ व्हिडिओ सेक्शन. इथं या लायब्ररीमध्ये काय आहे? एक व्हिडिओ सेक्शन आहे. मग तिथं काय केलं जातं? अँड एव्हरी फ्रायडे अँड एज्युकेशनल व्हिडिओ फिल्म इज शोन टू अस. मग त्या व्हिडिओ सेक्शनमध्ये काय केलं जातं? तर मुलांना प्रत्येक फ्रायडेला एक एज्युकेशनल व्हिडिओ फिल्म दाखवली जाते. आता द लायब्ररी ओपन फ्रॉम. आता ही लायब्ररीचं टायमिंग सांगितले. रोज ती किती वेळ ओपन असते बघा. 8 AM to 8 PM. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत रोज ही लायब्ररी सुरू असते. एव्हरी इयर अ प्राइज इज अवॉर्डेड. प्रत्येक वर्षी मग काय होतं? एक प्राइज दिलं जातं. कुणाला दिलं जातं मग? टू द बेस्ट युजर ऑफ लायब्ररी. ह्या लायब्ररीचा जो बेस्ट युजर आहे त्याला प्रत्येक वर्षी एक प्राइज दिलं जातं. आता बघा शेवटी काय सांगितले? नेक्स्ट इयर विल बी द सिल्वर जुबली इयर ऑफ अवर लायब्ररी. पुढचं वर्ष जे असणार आहे ते आमच्या लायब्ररीचं सिल्वर जुबली इयर आहे. मग पुढं सांगितले अँड वी प्लॅन टू स्टार्ट अ कॉम्प्युटर सेंटर इन द लायब्ररी. मग सिल्वर जुबली आहे म्हणून आम्ही काय करणार आहे? तर आमच्या लायब्ररीमध्ये कम्प्युटर सेंटर सुरू करणार आहे. हा झाला एक अनसीन पॅसेज जो मी तुम्हाला दिला होता. आपण काय केलं? पहिल्यांदा तो वाचला, त्याच्यातून आपण जनरल आयडिया मिळवली. आता दुसऱ्यांदा मी परत एकदा वाचला. काय केलं? मग ते स्लोली वाचलं आणि तुम्हाला ट्रान्सलेशन सांगितलं. मग इथं आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. त्याच्यामध्ये काय कळालं आपल्याला? त्या लायब्ररीचे युजर्स किती आहेत, मुलं किती आहेत, प्रत्येक मुलगा किती पुस्तकं किती वेळासाठी ठेवू शकतो, त्या लायब्ररीमध्ये टोटल किती पुस्तकं आहेत, प्रत्येक वर्षी किती पुस्तकं ॲड केली जातात, तिथं कुठल्या कुठल्या विषयावर जर्नल्स मिळतात, कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये ते जर्नल्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडेड इन्फॉर्मेशन मिळाली की तिथं काय केलं जातं? तर एज्युकेशनल व्हिडिओ फिल्म दाखवले जातात. कधी? फ्रायडेला. लायब्ररीची टायमिंग आपल्याला कळाली. काय? सकाळी 8 ते रात्री 8. आणि काय केलं जातं? त्या लायब्ररीकडून प्रत्येक वर्षी एक अवॉर्ड दिला जातो. कुणाला? तर बेस्ट युजर. त्या लायब्ररीचा जो बेस्ट युजर आहे त्याला. आता मग पुढच्या वर्षी काय आहे? तर सिल्वर जुबली आहे आणि त्या सिल्वर जुबलीच्या ऑकेजनमुळं काय केलं ह्या लायब्ररीनी? तर कम्प्युटर सेंटर स्टार्ट करायचं असं ठरवलेलं आहे किंवा प्लॅनिंग केलेलं आहे. हे सगळे डिटेल्स काय आहेत? तर दीज आर द इम्पॉर्टंट डिटेल्स you have to keep in mind when you are trying to answer the questions asked on the same passage. मी काय म्हणाले? तुम्हाला आता मी जे काही मराठीमध्ये सांगितलं ह्या सगळ्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आता, कारण तुम्ही प्रश्न सोडवणार आहात. बरोबर आहे? आता मी म्हणाले होते तसं द टास्क इज इझी फॉर यू. व्हाय? बिकॉज वी आर हॅव्हिंग ऑप्शन्स, 4 ऑप्शन्स अलॉंग विथ द क्वेश्चन आस्क्ड. ह्या पॅरेग्राफवर जे क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्या क्वेश्चन बरोबर आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामुळं हे खूप सोपं असणार आहे. आता बघूयात. मी सारखं तुम्हाला सांगते की हे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. का?
बघूयात. लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द क्वेश्चन्स आस्क्ड. In the next slide, we'll be having questions along with their concerned answers. Okay, should we go forward now? Okay, let us go forward. Here in this slide, questions are provided with 4 options A, B, C, D. बघा क्वेश्चन दिलाय आणि त्याचे A, B, C, D असे ऑप्शन्स दिलेत. मग त्याच्यामधला आपण एक सिलेक्ट करायचं आहे. आता what we'll do, we'll try to solve the questions with the help of options. Just before some time, I have read the passage for you and I hope you also might have read the passage. मी थोड्या वेळापूर्वी पॅराग्राफ वाचला, बरोबर आहे, आणि मी अशी आशा करते की तुम्ही सुद्धा वाचला असाल. आता आपण काय केलं तिथं, आय हॅव ट्रान्सलेटेड ईच अँड एव्हरी सेंटेन्स फॉर यू. मी प्रत्येक वाक्य त्या पॅराग्राफमध्ये तुमच्यासाठी ट्रान्सलेट केलेलं आहे. सो नाव हिअर इन दिस स्लाइड वी आर नॉट हॅव्हिंग द पॅराग्राफ इन फ्रंट ऑफ अस. आता इथं आपल्याला फक्त क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन्स दिलेत. आपल्याला इथं पॅराग्राफ समोर नाही आहे. बट आय थिंक दॅट देर इज नो नीड ऑफ द पॅसेज दॅट शुड बी देअर इन फ्रंट ऑफ यू. आता इथं तो पॅराग्राफ इतका सोपा होता की तुम्हाला ती तो समोर परत असण्याची गरज नाही. पण एक्झाममध्ये तो तुमच्या समोर असणार आहे. एक्झाममध्ये तो पॅराग्राफ तुमच्या समोर असणार आहे. पण आता इथं काही गरज नाही आहे. क्वेश्चन्स आर सो इझी बिकॉज answers are there in the form of options and we have to select correct option. बघा आपल्याला काय करायचं आहे. आता ऑप्शन समोर आहेत, त्याच्यामधला एक सिलेक्ट करायचा आहे. तर आपण तो पॅराग्राफ नीट वाचलेला आहे, स्लोली वाचला, तो समजून घेतला, मी ट्रान्सलेट केला तुमच्यासाठी. आता आपण क्वेश्चन सोडूयात. शुड वी स्टार्ट? ओके. द फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द लायब्ररी? ऑप्शन्स आर A 3500, B 3600, C 3000 and D 3100. आन्सर विल बी 3000. बरोबर आहे. आन्सर काय असणार मग? 3000 स्टुडंट्स होते. बघा आठवते का? बघा, ट्राय टू रिकॉल द कंटेंट. बघा आपण कॉम्प्रिहेन्शनमध्ये इन द फर्स्ट लेक्चर ऑफ कॉम्प्रिहेन्शन वी हॅव लुक्ड ॲट व्हॉट? We have looked at its importance, and there if you remember I have told you that after reading the passage you have to recall the content. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा पहिल्या लेक्चरमध्ये, जिथं आपण काय केलं, कॉम्प्रिहेन्शनचं इम्पॉर्टन्स बघितलं. तिथं मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याला तो कंटेंट रिकॉल करायला लागतो. तर आता मी तुम्हाला रिकॉल करायला सांगते कंटेंट. am I right? So here is the time you have to recall the content and give the answers. बघा आता आपल्याला इथं आन्सर कळालेला आहे की किती 3000 स्टुडंट्स आर देअर. ॲम आय राईट? ओके. सेकंड बघा, हाऊ मेनी बुक्स ईच स्टुडंट कॅन बॉरो ॲट अ टाईम? एका वेळी किती पुस्तकं एक मुलगा घेऊ शकतो, बॉरो करू शकतो? ट्राय टू रिकॉल द कंटेंट. बघा किती पुस्तकं आठवतंय? ए ऑप्शन आहे 3, बी 4, सी आहे 5 आणि डी आहे 2. 4 ऑप्शन इज करेक्ट. बी ऑप्शन हा करेक्ट आहे. किती पुस्तकं एका वेळी एक मुलगा घेऊ शकतो? तर 4 पुस्तकं घेऊ शकतो. आठवते? आणि एका महिन्यासाठी ठेवू शकतो असं पण मी सांगितलं होतं. लक्षात येते का? सोपं आहे ना टास्क? इथं आपला आन्सर असणार आहे बी 4. बघा आपल्यासमोर पॅराग्राफ पण नाही आहे तरीसुद्धा आपण उत्तरं द्यायला लागलोय. इतकं सोपं आहे. एक्झाममध्ये तर पॅराग्राफ समोर असणार आहे, मग काय अवघड आहे? आता बघा थर्ड आहे, ऑन विच डे अँड एज्युकेशनल व्हिडिओ फिल्म इज शोन? कधी दाखवली जाते एज्युकेशनल व्हिडिओ फिल्म? ए थर्सडे, बी फ्रायडे, सी मंडे अँड डी ट्यूजडे. कधी दाखवली जाते? फ्रायडे. येस, इज इट करेक्ट? येस, बी ऑप्शन इज करेक्ट. ऑन फ्रायडे an educational video film is shown. Am I right? Okay. Fourth question, in which language students get important books? कुठल्या लँग्वेजमध्ये मुलांना इम्पॉर्टंट बुक्स किंवा जर्नल्स मिळतात? बघा ऑप्शन्स आहेत, ए ओनली इंग्लिश, बी ओनली मराठी, सी ओनली हिंदी अँड डी इंग्लिश अँड मराठी. विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन नंबर डी, इंग्लिश अँड मराठी. एम आय राईट? इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा जर्नल्स अवेलेबल आहेत असं आपण बघितलं होतं. सो दीज आर द 4 क्वेश्चन्स.
Here we are having options, and what we did, we have selected one among the four, thinking about the content of the paragraph. आता तुम्ही चार मधला एक कशावरून निवडला रे? तर तुम्ही तो कशावरून निवडला? तर जो कंटेंट आहे पॅरेग्राफचा, जो पॅरेग्राफ तुम्ही नीट वाचलेला आहे त्या कंटेंटवरून, त्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या माहितीवरून तुम्ही ही आन्सर्स शोधलेली आहेत. आता पुढे जाऊयात आणि बाकीचे क्वेश्चन्स बघूयात. सो लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द रिमेंड क्वेश्चन्स. The next question is question number 5. What are the working hours of the library? Working hours विचारलेत. A 8 AM to 8:30 PM, B 8 AM to 8 PM, C 8:30 AM to 8 PM and D 8:15 to 8 PM. आता आपल्याला इथं करेक्ट ऑप्शन पटकन लक्षात येईल. मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत, बरोबर आहे ना? सो बी ऑप्शन इज करेक्ट, 8 AM to 8 PM. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच सब्जेक्ट स्टुडंट्स गेट इम्पॉर्टंट जर्नल्स? कुठल्या विषयामध्ये मुलांना इम्पॉर्टंट जर्नल्स दिले जातात? ए इंग्लिश, बी मराठी, सी हिंदी अँड डी सायन्स. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर पहिले 3 ऑप्शन्स नाहीच आहेत त्या पॅरेग्राफमध्ये. काय काय सांगितलं होतं? सायन्स आठवते का बघा, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि कॉमर्स, ह्या 4 विषयांवर तुम्हाला जर्नल्स मिळतात असं सांगितलं होतं बघा, बरोबर आहे ना? आपण परत पुढे जाऊन ना तो पॅराग्राफ बघणार आहे जिथं मी हे आन्सर्स हायलाईट केलेत. त्यामुळे इथं आन्सर येणार आहे डी. 3 पहिले नाही आहेत, त्यामुळे चौथा डी ऑप्शन बरोबर. आणि सायन्स हे मेन्शन केलं होतं की सायन्स या विषयामधले सुद्धा इम्पॉर्टंट जर्नल्स मुलांना दिले जातात. सो सायन्स इज वन ऑफ द सब्जेक्ट्स ऑन विच स्टुडंट्स गेट इम्पॉर्टंट जर्नल्स, बरोबर आहे ना? आता पुढचा शेवटचा क्वेश्चन आहे बघा हा. व्हॉट इज द प्लॅन इन द सिल्वर जुबली इयर ऑफ द लायब्ररी? आता सिल्वर जुबली इयर होत असं सांगितलं होतं ना, पुढचं जे वर्ष आहे ते सिल्वर जुबली इयर आहे. आणि त्या सिल्वर जुबली इयर असल्यामुळं आम्ही काय केले, काहीतरी प्लॅनिंग केलं असं सांगितलं होतं. काय प्लॅनिंग आहे बघा, पहिला आता ऑप्शन्स बघूयात आपण. पहिल्यांदा ए टू स्टार्ट अ हेल्थ सेंटर इन द कॅम्पस, बी टू स्टार्ट अ कम्प्युटर सेंटर इन द लायब्ररी, सी टू स्टार्ट अ मिनी लायब्ररी ऑफ GK अँड डी टू स्टार्ट अ हेल्थ केअर सेंटर इन द कॅम्पस. आता ह्याच्यामधला कुठला करेक्ट आहे? त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही काय करणार आहे, सिल्वर जुबलीच्या निमित्तानं लायब्ररीमध्ये कम्प्युटर सेंटर सुरू करणार आहे. आठवते का बघा, शेवटी सांगितलं होतं, बरोबर आहे ना? त्यामुळे कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे? बी ऑप्शन इज करेक्ट, टू स्टार्ट अ कम्प्युटर सेंटर इन द library. So along with the questions we have looked at correct answers. So let us go forward and look at the actual paragraph where I have highlighted the answers which we have just now found out. आता जे आपण क्वेश्चन्सचे आन्सर शोधले ना, ते मी पुढे जाऊन एक पॅराग्राफ, तो सेमच पॅराग्राफ मी काय केलं तुमच्यासाठी ठेवलेलं आहे तिथं मी ते आन्सर्स हायलाईट केलेत बघा. So let us go forward and look at the highlighted answers in the same paragraph. Now see, here in this slide the same passage is provided, but I have highlighted some words here in this slide, and if you look carefully, these are the answers of the questions just before some time we solved. जे आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी प्रश्न सोडवले ना, त्याचे हे आन्सर्स आहेत जे मी हायलाईट केलेत. पॅराग्राफ सेम आहे, काही वेगळा नाही आहे. मग आपण आता परत हा वाचत बसणार नाही, आपण काय करूयात, फक्त हायलाइटेड जे आहेत ना वर्ड्स ते बघूयात. आता बघा, पहिला हायलाइट केला 3000. पहिला क्वेश्चन होता ना, किती मुलं आहेत त्या लायब्ररीमध्ये. अजून एक क्वेश्चन होता, प्रत्येक मुलग्याला एका वेळी किती पुस्तकं मिळतात? तो दुसरा हायलाइटेड वर्ड आहे बघा, आहे ना, 4 मी हायलाइट केलाय, बरोबर आहे. आता पुढचा हायलाइटेड वर्ड बघा आहे ना, मराठी अँड इंग्लिश. काय म्हटलं इथं, वी अल्सो गेट इम्पॉर्टंट जर्नल्स इन मराठी अँड इंग्लिश, दोन्ही लँग्वेजमध्ये मिळतात आपल्याला. प्रश्न काय होता की कुठल्या लँग्वेजमध्ये आपल्याला बुक्स अवेलेबल आहेत? तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर पुढे एक शब्द हायलाइट केला बघा, सायन्स. तो हायलाइट मी का केला, कारण
आपल्याला प्रश्न काय होता की कुठल्या विषयामध्ये आपल्याला जर्नल्स मिळतात, बरोबर आहे ना. मग आपण ऑप्शन सिलेक्ट केला होता सायन्स. आता इथं बाकीचे मी मगाशी सांगितलं तसे ऑप्शन दिले बघा, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि सायन्स. आणि तिथं ऑप्शन्स होते मराठी, हिंदी, इंग्लिश आणि सायन्स. मग त्याच्यामधला कुठला सुटेबल होता? सायन्स. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न होता, पुढे जाऊयात बघा. फ्रायडेला मी हायलाईट केले, फ्रायडे दिसतंय. आता फ्रायडे का हायलाईट केलं? कारण आपल्याला विचारलं होतं की जी एज्युकेशनल व्हिडिओ फिल्म दाखवली जाते ती कधी दाखवली जाते. फ्रायडे बरोबर आहे ना. त्याच्यानंतर लायब्ररीचं ड्युरेशन विचारलं होतं, किती वेळासाठी ही लायब्ररी ओपन असते. वर्किंग अवर्स असं म्हटलं होतं बघा, वर्किंग अवर्स बरोबर आहे ना. आता वर्किंग अवर्स काय त्याचे बघा, लक्ष द्या. हायलाईट केले बघा मी, 8 AM टू 8 PM, सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत. आणि अजून एक क्वेश्चन होता शेवटचा, मला वाटते 7वा क्वेश्चन. तिथं काय विचारलं होतं की त्याचं प्लॅनिंग काय आहे. सिल्वर जुबली इयर आहे त्यामुळे काय प्लॅनिंग केलं त्यांनी, तर टू स्टार्ट अ कम्प्युटर सेंटर आहे ना. झालं. आता आपण काय केलं, तो सेम पॅराग्राफ घेतला, तिथं मी ते आन्सर्स आपण हायलाईट केलेत, बरोबर आहे. तर इथे तुमच्या एक लक्षात आलं असेल की आन्सर्स आर देअर इन द पॅराग्राफ इटसेल्फ. काय आहे, उत्तरं तिथंच असतात पॅराग्राफमध्ये. यू हॅव टू डू वन टास्क ओनली. यू हॅव टू रीड द पॅराग्राफ केअरफुली अँड देन यू हॅव टू फाइंड आउट करेक्ट आन्सर्स. तुम्हाला काय करायचं आहे, पॅराग्राफ नीट वाचायचं आहे आणि मग त्याचे करेक्ट आन्सर्स शोधून काढायचे आहेत. हे तुम्हाला टास्क करायचं आहे. नाव विल स्टॉप हिअर. ॲट द एंड आय विल अगेन रिवाइज द कंटेंट फॉर यू. ॲट द एंड आय वुड लाईक टू टेल यू वन इम्पॉर्टंट थिंग. शेवटी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. काय बघा, लक्ष देऊन ऐकायचं आहे. इन युअर टेक्स्टबुक देर आर मेनी सॉल्व्ड एक्झरसाइजेस प्रोव्हाइडेड ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. बघा मी काय सांगते, अनसीन पॅसेजेस जे आपण सोडवतो ना, ज्याचं कॉम्प्रिहेन्शन करतो, तर त्या पर्टिक्युलर पॉईंटवर खूप एक्झरसाइजेस सोडवून दिलेले आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. सो फॉर युअर प्रॅक्टिस यू कॅन सॉल्व द गिवन एक्झरसाइजेस ऑन युअर ओन. बघा मी काय सांगते, तर तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही ते दिलेले पॅराग्राफ स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. बट वन थिंग अगेन दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट द आन्सर्स आर इन डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट. परत एकदा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, तिथं ज्या प्रश्नांची उत्तरं जी दिलेली आहेत ती डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आहेत. आपल्याला MCQ असणार आहे, त्यामुळे ऑप्शन्स टाईप तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स तिथं नाहीत मिळणार. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ आन्सर्स असणार आहेत. पण एक्झाममध्ये तुम्हाला मी परत एकदा सांगते, MCQ असणार आहे, त्यामुळं तुम्हाला ऑप्शन्स दिले जाणार. सो डोंट वरी, इन युअर युनिट टेस्ट आय विल प्रोव्हाइड यू ऑप्शन्स ऑफ द कन्सर्न क्वेश्चन. युनिट टेस्टमध्ये तुम्हाला क्वेश्चनचे ऑप्शन्स मी देणार आहे, पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते त्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आहेत. स्टील फॉर प्रॅक्टिस यू कॅन गो थ्रू द एक्झरसाइजेस विच आर इन सॉल्व फॉर्मॅट. मी काय म्हणते, तर तुम्ही प्रॅक्टिससाठी त्या सगळ्या एक्झरसाइजेस सोडवू शकता, जिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ आन्सर्स असणार आहेत. इन द प्रेझेंटेशन ऑर इन अन ऑनलाईन टीचिंग it is becoming so much difficult for me again to solve such type of exercises. हे अवघड जाते खूप अशा प्रकारचे एक्झरसाइजेस या ऑनलाईन टीचिंगमध्ये सोडवणं. त्यामुळे मी काय करते, तर आपण एक पॅराग्राफ सोडवला होता आणि डिटेलमध्ये मी सगळे तुम्हाला टिप्स वगैरे सगळं सांगितलेलं आहे. सो यू शुड फॉलो द टिप्स प्रोव्हाइडेड अँड यू शुड प्रॅक्टिस ऑन युअर ओन. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. स्टील along with this particular presentation I'll be providing you one soft copy where you will get various paragraphs, or you can say unseen passages and their questions along with answers. तरी सुद्धा मी काय करेन, ह्याच्याबरोबर एक टेक्स्ट पाठवेन ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ, त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स मिळणार आहेत. आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा खूप पॅराग्राफ सोडवून दिलेले आहेत. सो गो थ्रू इट. आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू comprehend an unseen passage provided, and you will perform in your unit test in a best way. Thank you so much.